नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर सध्या पवित्र अधिक मास सुरू असून अधिक मास समर्पित आहे भगवान श्री हरी विष्णू यांना. आणि या अधिक मासामध्ये केलेली भगवान श्री हरी विष्णू यांची विशेष उपासना आराधना याचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होतं असतं. त्याचबरोबर त्यांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात. आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये अनेक उपाय, अनेक सेवा केल्या जातात, जेणेकरून भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त व्हावी. भगवान श्री हरी विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्री हरी विष्णू नैवेद्य देखील स्वीकारत नाहीत आणि तुळशीला विष्णुप्रिया असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. म्हणजेच भगवान श्री हरी विष्णू आणि लक्ष्मी यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा असं देखील म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपल्या मुलांचा देखील लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमावा, आपल्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळून त्यांचा सुखाचा संसार व्हावा, यासाठीच आपल्याला या अधिक मास संपण्यापूर्वी तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे आणि एक सेवा करायची आहे. आता ही कोणती सेवा करायची आहे, कोणता उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होऊन त्यांचा सुखाचा संसार होईल, त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. भगवान श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामेने अहंकाराने कृष्णाची सुवर्ण तुला केली आणि एका पारड्यात श्रीकृष्ण तर दुसऱ्यात सर्व 16,108 राण्यांचे दागिने घातले. शेवटी द्वारकेतील सर्व घरातील दागिने घातले, परंतु तुला काही होईना. शेवटी रुक्मिणी मातेने मोठ्या भक्तीने कृष्णाचे चरणवंदन करून एक तुळशीचे पान टाकताच हे पारडे बरोबर झाले. जेथे तुळशीची पूजा केली जाते तर तेथे देवी लक्ष्मी माता वास करते. यासोबतच भगवान श्रीहरी विष्णू यांचा देखील त्या ठिकाणी वास असतो. यामुळेच ग्रहांची दशा आणि दिशा सुधारण्यासाठी आणि देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशी मातेची पूजा केली जाते. तुळशीची पूजा करताना मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच तुळशीला पाणी अर्पण करताना मंत्राचा उच्चार केल्यास तुळशी माता ती पूजा स्वीकारते. यासोबतच माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची कृपा देखील प्राप्त होते. याशिवाय घरामध्ये सुख समृद्धी भरभराट टिकून राहते आणि त्या घरावर, कुटुंबावर माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री हरी विष्णू यांचा सदैव कृपा आशीर्वाद राहतो. तर आता आपण जो उपाय पाहणार आहोत, तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. तर ती वस्तू अर्पण करायची आहे तुम्हाला 27 मे 2026 रोजी, कारण या दिवशी येत आहे कमला एकादशी, जिलाच पद्मिनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. आणि ही एकादशी 3 वर्षातून एकदाच येते, म्हणजे ती एकादशी फक्त अधिक मासातच येते. अधिक मास झाल्यानंतर ती पुन्हा 3 वर्ष येत नाही. तर अशा या अधिक मासात येणाऱ्या एकादशीला तुम्हाला ही तुळशीला वस्तू अर्पण करायची आहे कमला एकादशीच्या दिवशी. तर या कमला एकादशीच्या दिवशी सर्वांनीच कुटुंबातील आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये जो गुरुग्रह आहे तर तो मजबूत होतो. त्याचबरोबर मन एकाग्र आणि शांत होतं. त्याचबरोबर शरीरावरील जी नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास देखील मदत होते. तसेच भगवान श्री हरी विष्णू यांना हळद अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे शक्यतो कुटुंबातील सर्वांनीच या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि गंगाजल टाकायचं आहे. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत. या दिवशी व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे, कारण ही एकादशी अत्यंत प्रभावी एकादशी मानली जाते. कारण 3 वर्षातून एकदाच येते आणि त्यामुळं तुम्ही या एकादशीला जितक्या जास्त सेवा कराल तितकं जास्त तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर बाळकृष्णाची तुम्हाला विधिवत पूजा सेवा करून घ्यायची आहे, कारण बाळकृष्ण हे भगवान श्री हरी विष्णू यांचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे त्यांना अभिषेक घालताना देखील तुम्हाला हळदीच्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे. आणि हे अभिषेकाचं पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. थोडंसं कुटुंबातील सर्वांनी हे पाणी घ्यायचं आहे. त्याचबरोबर उंबरट्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे. दरवाजावरती हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर बाळकृष्णाला नैवेद्य अर्पण करताना देखील गुळ खोबऱ्याचा किंवा कोणत्याही मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि त्यावरती तुळशीचं पान ठेवायला विसरायचं नाही. तसेच पिवळ्या रंगाची वस्त्र ही बाळकृष्णाला या दिवशी घालायची आहेत. पूजा करताना पिवळ्या रंगाच्या अक्षदा, पिवळ्या रंगाची फुलं, त्याचबरोबर धूपदीप दाखवून या बाळकृष्णाची विधिवत पूजा तुम्हाला करायची आहे. त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती ज्या ठिकाणी तुम्ही स्थापन केलेली आहे तर त्या मूर्तीच्या खाली
तुम्हाला अखंड अक्षता पिवळ्या केलेल्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला 2 विड्याची पानं ठेवायची आहेत। त्या विड्याच्या पानावरती हळदीनं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, चंदनानं काढलं तरी देखील चालेल आणि त्यावरती 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी आणि पिवळ्या केलेल्या अखंड अक्षदा 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत। ते जी सुपारी ठेवणार आहात तर ती सुपारी तुम्हाला कुंकवानं लाल करायची आहे। तुम्हाला पूर्ण लाल करायची नसेल तरी देखील तुम्ही कुंकवानं यावरती स्वस्तिक काढायचं आहे। त्याचबरोबर ज्या 2 लवंगा घेतलेल्या आहेत तर त्यावरती म्हणजे त्या लवंगाची जी फुलं आहेत तर ती देखील तुम्हाला कुंकवानं लाल करून घ्यायची आहेत। थोडं ओलं कुंकू करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या लवंगाची फुलं जी आहेत तर ती बुडवायची आहेत आणि या वस्तू तुम्हाला या बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ ठेवायच्या आहेत। त्यानंतर यायचं आहे तुळशीजवळ। एकादशी तिथीला तुळशी माता ही भगवान श्रीहरी विष्णू यांच्यासाठी निर्जला व्रत करत असते आणि त्यामुळे तुम्हाला या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी अर्पण करायचं नाही। तर तुळशीची पूजा करताना देखील तुळशीला स्पर्श देखील करायचा नाही। तर सर्वप्रथम तुम्हाला तुळशीची पूजा करून घ्यायची आहे, म्हणजेच पिवळ्या रंगाच्या अक्षदा, पिवळ्या रंगाची फुलं, धूपदीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी तुळशीची जी माती आहे तर त्या मातीमध्ये उसाचा रस अर्पण करायचा आहे। तुळशीला तुम्ही स्पर्श करायचा नाही किंवा तुळशीच्या मुळाशी हा उसाचा रस अर्पण करायचा नाही, तर तुळशीची जी माती आहे तर त्या मातीमध्ये तुम्हाला हा उसाचा रस अर्पण करायचा आहे। आता उसाचा रस अर्पण करताना जर तुमच्या मुलाला जर नजर लागली असेल किंवा कोणाही एखाद्यानं करणी बाधा केली असेल तर तुम्हाला ओम या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करायचा आहे आणि हा जप करत तुम्हाला तुळशीला हा उसाचा रस अर्पण करायचा आहे। मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगते की तुळशीला स्पर्श होणार नाही। या पद्धतीनं फक्त तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये हे जे उसाचा रस आहे ज्यामध्ये आपण चिमूटभर हळद घातलेली आहे तर तो अर्पण करायचा आहे। त्यानंतर 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे, 1 सुपारी घ्यायची आहे आणि 1 हळकुंड घ्यायचं आहे आणि या ज्या 3 वस्तू आहेत तर त्या वस्तू तुम्हाला या तुळशीच्या मातीमध्ये पुरायच्या आहेत। पुन्हा एकदा मी सांगते की तुळशीला धक्का न लावता तुळशीची जी कोपऱ्यातली माती आहे तर त्यामध्ये तुम्हाला या 3 वस्तू पुरायच्या आहेत। त्यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमस्तुते या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे। पुन्हा एकदा मी मंत्र सांगते, महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमस्तुते या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। त्यानंतर तुळशीसमोर उभे राहून किंवा बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। तुम्ही जपमाळेने किंवा एखाद्या कडधान्याने देखील 108 वेळा मोजून हा जप करू शकता। ज्या ठिकाणी तुळशी माता असते तर त्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू यांचं वास्तव्य नेहमी असतं, त्यामुळे तुळशीची पूजा करताना भगवान श्रीहरी विष्णू यांचं नामस्मरण करायला विसरायचं नाही। तसेच भगवान श्रीहरी विष्णू यांनी तुळशी मातेला पृथ्वीवर आणले आणि त्यामुळेच तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीहरी विष्णू नैवेद्य देखील स्वीकारत नाहीत आणि म्हणून तुळशीची पूजा करताना बाळकृष्णाची म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे। आता आपण हा जो उपाय पाहत आहोत तर तो उपाय आई वडिलांनी केला, मुलामुलींनी केला किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी देखील चालेल। आता मुलं जर शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त जर घरापासून जर दूर असतील आणि मुलांना जर हा उपाय करणं जर शक्य होत नसेल तर मग आई वडिलांनी केला तरी देखील चालेल। फक्त उपाय करताना आपल्या मुलांचं नाव घ्यायला विसरायचं नाही, मुलांचं नाव घेऊनच या उपायाला सुरुवात करायची आहे। आणि कशासाठी उपाय करत आहात तर हे देखील तुम्हाला तुळशी मातेला आणि आपल्या देवघरातील देवी देवतांना तसेच बाळकृष्णाला तुम्हाला सांगायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पुन्हा संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा प्रज्वलित करताना एका प्लेटमध्ये अखंड पिवळ्या केलेल्या अक्षदा घ्यायच्या आहेत। या अक्षदावरती तुम्हाला एक देशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा घेत असताना शक्यतो कणकेचा दिवा घ्यायचा आहे। गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून तुम्हाला हा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे किंवा मोहरीचं नसेल तर मग देशी गायचं तूप घालायचं आहे आणि चौमुखी तुम्हाला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे। आता हे दिवे बनवत असताना तुम्हाला 3 दिवे बनवायचे आहेत। 2 दिवे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला म्हणजे उंबरठ्याजवळ ठेवायचे आहेत आणि एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचा आहे। तर अखंड अक्षदा घ्यायच्यात पिवळ्या केलेल्या, त्यावरती हा चौमुखी कणकेचा दिवा ठेवायचा आहे। त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला सांगितलं तसं मोहरीचं तेल किंवा देशी गायचं तूप घालायचं आहे। 2 अखंड लवंगा, 2 भीमसेनी कापराच्या वड्या तसेच चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि पिवळ्या केलेल्या ज्या अक्षदा आहेत तर त्यातील 21 अक्षदा तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत। अशाच अक्षदा या वस्तू तुम्हाला जो आपण दरवाजाजवळ जो 2 दिवे प्रज्वलित केलेले आहेत तर त्यामध्ये देखील तुम्हाला या सर्व वस्तू टाकायच्या आहेत। आणि आपण ज्या ठिकाणी 1 रुपयाचं नाणं,
जे लेकरूवाळं हळकुंड आहे आणि सुपारी जी मातीमध्ये पुरलेली आहे तुळशीमध्ये, तर त्याच ठिकाणी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे त्या वस्तूंच्या वरती तुम्हाला ही अखंड तांदळाची प्लेट ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला तुळशी मातेचं नामस्मरण करायचं आहे. जो मी अगोदर मंत्र सांगितलेला तर तो मंत्र म्हणायचा आहे. पुन्हा एकदा भगवान श्री हरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे आणि हा उपाय आपल्याला 6:30 ते 7:30 या दरम्यान करायचा आहे. आपल्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण आहे, समस्या आहे, तर ती तुम्हाला तुळशी मातेला भगवान श्री हरी विष्णूंना या ठिकाणी बोलून दाखवायचे आहे आणि आमच्या मुलांच्या विवाहातील सर्व अडचणी दूर होऊ दे आणि आमच्या मुलांचाही लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमू दे. जे काही मुलांचं नाव असेल तर ते घेऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे, बोलून दाखवायचा आहे. 6:30 ते 7:30 या दरम्यान माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि आपण हे जे दिवे प्रज्वलित केलेले आहेत तर या दिव्याच्या प्रकाशानं तसेच भीमसेनी कापरामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता असते आणि त्यामुळं या भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि त्यासाठीच आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच कमला एकादशी येत आहे बुधवारी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी आपल्याला पुन्हा एकदा उंबरट्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे. स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. मुख्य दरवाजावरती बाळकृष्णाला अभिषेक करून घ्यायचा आहे हळदीच्या पाण्याने. हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण देवपूजा झाल्यानंतर आपल्या कुलदेवतेची सेवा झाल्यानंतर सर्वांचे नामस्मरण करायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला भगवान श्री हरी विष्णू यांचे त्या ठिकाणी बसून 108 वेळा नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या देवघरासमोर ज्या काही वस्तू ठेवल्या होत्या म्हणजेच पिवळ्या केलेल्या अक्षदा, 1 विड्याचं पान, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, तर 1 पिवळ्या रंगाचा रुमाल घ्यायचा आहे. लाल रंगाचा घेतला तरी देखील चालेल, परंतु रुमाल घेत असताना तो नवीनच असावा आणि त्या रुमालामध्ये तुम्हाला या ज्या वस्तू आपण काही ठेवलेल्या आहेत तर त्या बांधायच्या आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील पैसा धन ठेवता तर त्या ठिकाणी किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला या वस्तू बांधून ठेवायच्या आहेत आणि कोणत्याच ठिकाणी जर शक्य होत नसेल तर घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरठा आहे, तर त्याच्या आतल्या बाजूला तुम्हाला या वस्तू बांधायच्या आहेत. हे करत असताना विड्याची पानं यामध्ये ठेवायची नाहीत कारण विड्याची पानं सुकून जातात. त्यानंतर तुम्ही ज्या तुळशीच्या मातीमध्ये आपण ज्या मुलांच्या विवाहासाठी ज्या काही अडचणी येतात आणि म्हणूनच तुळशीमध्ये ज्या 2-3 वस्तू ज्या पुरून ठेवलेल्या आहेत तर त्या काढायच्या आहेत. सर्वप्रथम तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. तुळशीला जल अर्पण करायचं आहे. या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी तुम्हाला उसाचा रस तुळशीला अर्पण करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुळशीची विधिवत पूजा सेवा करायची आहे. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तसेच भगवान श्री हरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला या वस्तू ज्या 3 आपण ठेवलेल्या आहेत म्हणजे हळकुंड, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी, ती तुम्हाला या तुळशीच्या मातीतून काढायची आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला याची एक पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून पोटली तयार करायची आहे आणि ज्या ठिकाणी तुमचा मुलगा झोपतो किंवा ज्या ठिकाणी तुमच्या मुलाचे कपडे आहेत, ज्या ठिकाणी त्याचं साहित्य आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आणि ज्या वेळेला तुम्ही मुलासाठी स्थळ पाहायला जात असाल तर त्यावेळेला तुम्हाला ही सुपारी आणि हळकुंड तुमच्या मुलाच्या सोबत ठेवायचं आहे किंवा मुलीच्या सोबत ठेवायचं आहे. तुम्हाला जर आता त्याच्या साहित्याच्या ठिकाणी ठेवणं शक्य होत नसेल तर तुम्ही या वस्तू देवघरामध्ये ठेवू शकता. एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत पिवळ्या केलेल्या आणि त्यावरती तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत. शक्य असेल तर जे हळकुंड घेतलेलं आहे लेकरूवाळ तर ते हळकुंड तुमच्या मुलाच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला बांधायचं आहे किंवा तुम्ही गळ्यामध्ये बांधलं तरी देखील चालेल, कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीनं तुम्हाला हे हळकुंड बांधायचं आहे किंवा मग तुम्ही देवघरामध्ये ठेवलं तरी देखील चालेल. तर अशी ही अगदी साधी सोपी सेवा आहे. ज्या आपण अक्षदा घेतलेल्या आहेत अखंड अक्षदा तर त्या तुम्हाला तांदळाच्या डब्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा तुम्ही त्या पशुपक्ष्यांना खायला घातल्या तरी देखील चालेल. आणि आपण जे दिवे प्रज्वलित केलेले होते त्याच्यामध्ये देखील अखंड अक्षदा, पिवळी मोहरी आणि 2 लवंगा होत्या तर त्या तुम्ही ज्या वेळेला घरामध्ये भीमसेनी कापूर जाळतात तर त्यावेळेला या वस्तू जाळून टाकायच्या आहेत. त्याचबरोबर कणकेचे जे दिवे केलेले होते तर ते कणकेचे दिवे देखील स्वच्छ धुवायचे आहेत आणि गोमातेला खाऊ घालायचे आहेत. आता ही सेवा तुम्हाला करायची आहे कमला एकादशीला. आता तुम्हाला जर कमला एकादशीला शक्य झालं नाही तर तुम्ही अधिक मास संपण्यापूर्वी कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकता. तुम्हाला गुरुवारी जरी शक्य झालं नाही तर तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय सुरू करू शकता. अधिक मास हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि यातील प्रत्येक दिवस हा अधिक महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळे तुम्ही या अधिक मासातील कोणत्याही दिवशी या उपायाला सुरुवात केली तरी देखील चालेल. 21 दिवसात तुमच्या मुलाचा विवाह जमणार आहे. तुम्ही हा उपाय जर बुधवारी करायला सुरुवात करत असाल तर तुम्हाला दररोज 3 सांजेच्या वेळेला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणेच तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जे तुम्हाला मी 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि हळकुंड जे सांगितलेलं आहे तर ते तुम्हाला रोज मातीमध्ये पुरण्याची काही गरज नाही. फक्त ते देवघरामध्ये ठेवून तुम्हाला याची दररोज पूजा करायची आहे. जोपर्यंत मुलामुलींचा विवाह ठरत नाही तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला या कमला एकादशीला तुळशीला 16 शृंगार देखील अर्पण करायचे आहेत.
तर 16 शृंगार जर तुम्हाला अर्पण करणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही एक चुनरी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या जरी तुळशीला अर्पण केल्या, कारण तुळस ही सौभाग्यवती आहे आणि लक्ष्मी नारायणाची पत्नी आहे, त्यामुळं या सौभाग्यवती स्त्रीचा मानपान तुम्हाला करायचा आहे, जेणेकरून आपल्या मुलाचा किंवा मुलीचा लवकरात लवकर विवाह ठरेल आणि विवाहातील सर्व अडचणी या लक्ष्मी नारायणाच्या कृपेने दूर होतील. यासाठीच आपल्याला ही ज्या 2 वस्तू आहेत, म्हणजेच जो 16 शृंगार आहे तर तो तुम्हाला शक्य झाला नाही तर लाल चुनरी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही एखाद्या सौभाग्यवती स्त्रीचा मानपान करून तिला या 2 वस्तू देऊ शकता. तर दररोज तिन्ही सांजेच्या वेळेला मी ज्याप्रमाणे सांगितलं तर त्याप्रमाणे तुम्हाला अधिक मास संपेपर्यंत तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर तुळशीला ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत, मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर हे 16 शृंगार किंवा चुनरी आणि हिरव्या रंगाच्या जर बांगड्या अर्पण करत असाल तर तुम्ही जर बुधवारी ह्या उपायाला सुरुवात केली असेल तर दर बुधवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे, म्हणजेच या तुळशीला वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी या सौभाग्यवती स्त्रियांना अर्पण देऊन टाकायच्या आहेत, मानपान करायचं आहे. आणि तुळशीजवळ तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला कणकेचा दिवा किंवा मातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्हाला जर बुधवारी सुरुवात केली असेल तर दर बुधवारी कणकेचा दिवा हा तुळशीजवळ लावायचा आहे आणि दररोज तिन्ही सांजेच्या वेळेला जो धातूचा आपण दिवा प्रज्वलित करतो तर तो करायचा आहे, परंतु तुम्हाला कणकेचा किंवा मातीचा दिवा प्रज्वलित या दिवशी करायचा आहे. म्हणजेच बुधवारी जर सेवा करत असाल तर बुधवारी, गुरुवारी जर सेवा करत असाल तर गुरुवारी. आणि ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत. मुख्य दरवाजा देखील दिवे लावायचे आहेत. तर हे सर्व करत असताना भगवान श्री हरी विष्णू, आपली कुलदेवता माता लक्ष्मी यांचं नामस्मरण करायला विसरायचं नाही. उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचं आहे. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसेच तुमच्या जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.